बघा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 1, 1949 वॉज अ संडे, म्हणजे 1995 काय होता, संडे होता, म्हणजे रविवार होता. व्हॉट डेज ऑफ द वीक लाईज ऑन द जानेवारी 1, 1996. ऑप्शन समजा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, त्यानंतर फ्रायडे, हे समजा ऑप्शन दिलेली असेल. ओके, ठीक आहे. बघा आता एक लक्षात ठेवायचं की जनरल इयर, ज्याला आपण सामान्य वर्ष म्हणतो, जनरल इयर मध्ये जाताना, जनरल इयर मधून जाताना पुढच्या इयर मध्ये 1 ने पुढे जायचं, 1 ने पुढे जायचं. आणि समजा लीप इयर जर असेल, लीप इयर असेल पण जानेवारी ओलांडून तो जात असेल, समजा जानेवारी, फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल जर असेल तर 2 ने पुढे जायचं. ओके, 2 ने पुढे जायचं. म्हणजे समजा इथं जनरल इयर मधून जनरल इयर मध्ये चालले तुम्ही, 2002 जनरल इयर झालं, ठीक आहे. 2001 मधून तुम्ही 2002 ला निर्मल, इथं होता मंडे, इथं काही ट्यूजडे, ठीक आहे. जनरल इयर पुन्हा 2003 मध्ये चालली, ट्यूजडे इथं काय येत आहे, वेनसडे, ठीक आहे. 2004 ला काही जानेवारीच महिना असल्यामुळे काही थर्सडे, ठीक आहे. परंतु हा जानेवारी महिना नसताना किंवा डायरेक्ट समजा एप्रिल महिना असता तर काय केलं असतं मग तुम्ही, 2001, 2002, 3 म्हणजे हे डायरेक्ट 2 न पुढे गेला असतं, म्हणजे इथं काय असतं, फ्रायडे. ओके, कारण फेब्रुवारी महिना आपण क्रॉस केलेला असतो. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. समजा लीप इयर मध्ये समजा ट्यूजडे असेल, वेनसडे, थर्सडे, टाइम थर्सडे. ओके, तर हे बघा, जानेवारी 1, 1995 जानेवारी 1 ला काय आहे, संडे आहे, काय आहे, संडे. 1996 ला काय, मंडे. जानेवारी 1, 1996 ला काय, मंडे. जानेवारी म्हणजे टोटली जनरल इयर क्रॉस करून आपण चाललो. जनरल इयर मध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो आणि लीप इयर मध्ये तो 29 दिवसाचा असतो. परंतु जनरल इयर मधून आपण काय केलेलं आहे, क्रॉस करून जानेवारी महिन्यातच चाललो आपण, जरी तो लीप इयर असलं तरी, ठीक आहे. मार्च असतं तर मात्र 2 ने पुढे सरकला असता. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं की जनरल इयर मध्ये 1 जानेवारीला जो वार असतो, समजा इथं जर तोच 31 डिसेंबरला असतो, समजा इथं मंगळवार असतात तर इथं मंगळवार झाला असतं. ओके, आणि लीप इयर जर असेल तर मात्र समजा लीप इयर असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो, समजा इथं मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला काय आहे, इथं 31 डिसेंबरला काही बुधवार आहे. याचं कारण तुम्हाला माहित आहे की फेब्रुवारी महिना हा एक दिवसानं वाढतो, म्हणजे 29 डेजचा असतो फेब्रुवारी. ओके, अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, या नियमाचं पालन करून, म्हणजे दिवसाच्या संदर्भामध्ये, डेटच्या संदर्भामध्ये आपण काय करायचं, क्वेश्चनचे आन्सर काढायचे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीवाल्यांसाठी शर्वरीचा जन्म 5 सप्टेंबर 2001 ला झाला. त्या दिवशी मंगळवार होता. तिचा 3रा वाढदिवस कोणत्या दिवशी? ओके, आता 5 सप्टेंबर 2001 ला मंगळवार होता. ओके, आता 5 सप्टेंबरला 2001-2 मध्ये जाऊ, म्हणजे तुम्हाला सांगितलं जनरल इयर मध्ये जाताना 1 न पुढे जाईल, हे जनरल इयर आहे. नंतर 2003 सामान्य वर्ष आहे, याच्यामध्ये देखील 1 न पुढे जाईल. आणि 2000 जे लीप वर्ष आहे, याच्यात जानेवारी महिन्यामध्ये असतात, तर जानेवारी महिन्याचं जर गोष्ट असती तर 1 न पुढे, पण हे सप्टेंबर क्रॉस केला म्हणजे त्यामुळे 29चा दिवस आहे, त्यामुळे हे 2 न पुढे जाईल. फेब्रुवारी 29 चे दिवस आहेत, फेब्रुवारी महिन्यात दिवस 29 आहे, त्याच्यामुळे हे 2 न पुढे जाईल, म्हणजे किती न पुढे जाईल, टोटल 4 न. असं आपल्याला
याचा याचं लॉजिक लावावं लागते. आणि आता 4 न पुढे म्हटल्यावर मंगळवारमध्ये 4 मिळवा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे कुठला वार येईल? शनिवार. अशा प्रकारे काय करायचं हे असं याचं आन्सर काढायचं. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जर 9 फेब्रुवारी 2013 ला मंगळवार होता तर 9 फेब्रुवारी 2012 ला कोणता वार आहे? बघा आता दोन बॅक इयरचं विचारत आहे, परंतु तुमच्या लक्षात येईल की 2012 आहे हे लीप इयर आहे. हे काय आहे? लीप इयर आहे. याच्यामधून जाताना 2013 ला किती दिवसानं पुढे जातो? लीप इयर मधल्यावर 2 दिवसानं पुढे जातो. मग आता बॅक विचारतं तर 2 दिवस मायनस करून टाकायचे. म्हणजे मंगळवार आता हा वार, त्याच्यामधून 2 दिवस काय करा? मायनस करा. 2 दिवस मायनस केला तर एक मंडे आणि दुसरा काही संडे. म्हणजे आन्सर काय असेल आपलं? संडे म्हणजे रविवार. काय? रविवार. ओके. टुडे इज द 1 एप्रिल. द डे इज वेनसडे. आता वेनसडे आहे. फर्स्ट आज 2000 समजा वेनसडे. दिस इज द लीप इयर म्हणजे 2020 आहे समजा. 2020 म्हणजे लीप इयर आहे. द डे ऑफ द वीक आफ्टर ऑन दिस डे आफ्टर 3 इयर विल बी. 3 वर्षानंतर याच दिवशी कोणता वार आहे? ठीक आहे. आता लीप इयर म्हणजे वेनसडे मधून पुढच्या इयर मध्ये जाताना किती इयर होत आहे? 1, 2 आणि 3 इयर. मग जाताना लीप इयर मधून नेक्स्ट इयर मध्ये जाताना 2 दिवसांनी वाढेल. पुन्हा साध्या इयर मध्ये 1 आणि पुन्हा ते साधेच इयर असते. कारण दर 4 वर्षाला लीप इयर येत असते. म्हणजे किती दिवस वाढत आहे? टोटल 4 दिवस. मग वेनसडे मध्ये 4 मिळवायचे आपल्याला. 4 मिळवले वेनसडे नंतर थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. म्हणजे आन्सर काय आपलं? संडे. म्हणजे संडेचे असं देखील आन्सर येत आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, 2004 ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी? आता 2004 ला शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर 2004 ला शिक्षक दिन म्हणतात. हा आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, कसं आन्सर काढायचं. आता सोमवारी आहे, वार कोणता आहे? सोमवार आहे. आता तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात? 30. 30 वजा 5 करा. हे 5 म्हणजे किती झाले? 25. ठीक आहे. आणि ऑक्टोबर महिन्यातला 2 दिवस गांधी जयंती म्हणजे काय असते? 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे 2 दिवस किती झाले? 27. या 27 आता 7 दिवसानं तोच दिवस येत असतो, माहिती आहे तुम्हाला, दर 7 दिवसांनी. 27 ला या 7 ने काय करा? बघा 7 त्रिक 21. किती आले? कॅरी 6. बाकी 6 उरले. आता 6 दिवस सोमवार मध्ये मिळवा. सोमवार मध्ये 6 दिवस मिळवा. म्हणजे सोमवार मध्ये जर 7 दिवस मिळवले तर सोमवारचे म्हणजे 6 दिवस मिळवले तर काही? रविवार. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? रविवार. आता बघा ह्या पद्धतीने बरोबर आहे की नाही आपण चेक करूया. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे सोमवार दर 7 दिवसाला सोमवार. तो 5 ला सोमवार आहे. 5 ला सोमवार आहे. ठीक आहे. 5 तारखेला सोमवार आहे. दर 7 दिवसाला सोमवार म्हणजे 7 त्रिक 21. 21 तारखेला देखील काय राहील? सोमवार राहील. 7 त्रिक 21 म्हणजे 21 तारखेला देखील काय राहील? सोमवार. ठीक आहे. सॉरी 21 ला 7 त्रिक 21 मिळा म्हणजे 7 आणि 5 12. 12 12 आणि 7 19. 19 आणि 7 26 म्हणजे 26 तारखेला देखील काय राहील? सोमवार राहील. आता 26 मध्ये 4 जर मिळवली, 26 मध्ये 4 मिळवले 30 तारीख झाली. म्हणजे याच्यात जर 4 मिळवले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ठीक आहे. 30 ला शुक्रवार आला. 30 मध्ये आता 1 आणि 2 तारीख शुक्रवार. 1 ला शनिवार आणि 2 ऑक्टोबरला काही रविवार. बघा अशा प्रकारे देखील आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट. आता याच्यामध्ये असं न लिहिता डायरेक्ट 7 त्रिक 21 ऍड करा. 7 दिवसाला म्हणलं 5 अधिक 1 26. 26 तारखेला देखील काय येत आहे? 26 ला सोमवार येत आहे. ते 4 मिळवले ते शुक्रवार 30
आणि पुन्हा 2 व्यवहार. हे थोडी ही लेंदी पद्धत आहे. ही जर आपण अशा प्रकारची पद्धत जर अवलंबली तर आपल्याला विदिन सेकंड आन्सर काढता येते. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, परवा सोमवार होता. परवा कोणता होता? परवा म्हणजे सोमवार होता. परवा सोमवार होता. उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख आहे? परवा सोमवार होता, मग काल कोणता दिवस येईल? मंगळवारी. मग आज कोणता दिवस येईल? बुधवारी. उद्या कोणता दिवस येईल? गुरुवारी. गुरुवारी किती तारीख आहे? उद्या 15 तारीख आहे. पुन्हा मग पुढच्या गुरुवारी कोणती तारीख येईल? गुरुवार. दर 7 दिवसांनी तोच दिवस येतो, म्हणजे 15 7 22. 22 गुरुवार म्हणजे 22. काय दिलं ते घ्यायचं. परवा, काल, आज असा क्रम लागतो. परवा, काल, आज, तसे दिवस चेंज होत जातील. आणि उद्या, उद्यामध्ये 15 तारीख आहे, म्हणजे 15 मध्ये 7 मिळेल, तोच दिवस येईल गुरुवार. उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुवार आहे म्हणजे 7 दिवसानं गुरुवाराची. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय मी तुम्हाला इथं दिवस दिलेले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. इथं ग्रेगरियन मंथ दिले आहे, म्हणजे महिने दिलेले आहे, आणि इथं सेंचुरी कोड दिलेले आहे. आता हे कशासाठी आहे हे तुम्हाला एक्झाम्पलवरून सांगितलं. तो त्याआधी काही कोड लक्षात ठेवायची. इथून संडेपासून सुरुवात करायची. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 आणि 0. ओके. सॅटर्डे 0. ठीक आहे. जानेवारीचा लक्षात ठेवायचा कोड जनरल इयर आणि लीप इयर. तुम्हाला माहिती आहे, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. तर एक 12चा स्क्वेअर म्हणजे 1 4 4. आणि इथं 5चा स्क्वेअर म्हणजे 2 2 0 2 5. इथं 6चा स्क्वेअर म्हणजे 3 6. आणि इथं 1 4 6. असे कोड लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे याला काय केलेलं आहे, पहिले 3 म्हणजे 12चा स्क्वेअर, नंतर दुसरे म्हणजे 5चा स्क्वेअर, नंतर 6चा स्क्वेअर, आणि हे जनरल लक्षात ठेवा 1 4 6. सोपं आहे, काही नाही. आणि लीप इयरमध्ये फक्त पहिले 2 चेंज करून टाका. 0 3, त्यानंतर जशाला तसे 0 2 5 0 3 6 1 4 6. ठीक आहे. लक्षात हे असे कोड लक्षात आहे, काही अवघड नाही. 12चा जनरल म्हणजे हे तर 1 2 3 4 0 6 तुमच्या लक्षात येते. आणि हा जनरली 12चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर आणि 1 4 6. फक्त लीप इयरमध्ये पहिले 2च चेंज होते, जानेवारी 0 आणि फेब्रुवारी 3. बाकी ॲज इट इज राहते. फक्त 0 3 असं लक्षात ठेवायचे. कोडिंग तयार केलेली आहे. म्हणजे हे करण्याचा उद्देश म्हणजे या याच्यावर कोडवरून काय होतं की आपल्याला म्हणजे कोणत्याही वर्षी कोणताही 15 ऑगस्ट 1947 कोणता वार होता हा वार काढता येतो. कसा काढतो ते नंतर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता सेंचुरी कोडमध्ये काय लक्षात ठेवायचं, 0 6 4 2 0 6 4 2. ही सिरीज लक्षात ठेवायची. 0 4 6 2. कुठून? 500 पासून, 1500 पासून. मग याच्या आधी कोणता येईल? 0 आहे म्हणजे याच्या आधी काय येईल? 2. 0च्या आधी 2, 2च्या आधी 4, 4च्या आधी 6 असंच आहे. आणि इथं नंतर आलेल्या समजा इथं मला 2400 ते 2499 काढायचं. म्हणजे इथं काय येईल? 2. पुढचे मग 0 2 0 6. इथं काय 6 4 2. ही सिरीज लक्षात ठेवायची. 0 4 6 2. 0 4 6 1500 पासून तर त्याच्या आधी याच क्रमाने घ्यायचं. ओके. ठीक आहे. आता हे कोडिंग लक्षात राहिले असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. आणि एका साईडला लिहितो म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम क्वेश्चन सोडवताना या सर्व गोष्टीचा आपल्याला काय म्हणजे आवश्यक आहे सर्व गोष्टी, तरच आपण कुठल्याही दिवसाचा वार कुठल्याही डेटचा वार आपण इझिली काढू शकतो. ते कसं काढायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते.
पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मगाशी मी कोड सांगितले होते आणि हे डेचे कोड सांगितले. हे डेचे कोड आहे, हे मंथचे कोड आहे आणि हे सेंचुरी कोड आहे. सेंचुरी कोड आहे आणि हे मंथ, हे काय आहे, मंथचे कोड आहे. मंथ कोड आहे, तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलं. बघा, the first Republic Day of India was celebrated on 26 January 1950. तुम्हाला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 ला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इट वॉज या चार ऑप्शन पैकी काय? इट वॉज चार ऑप्शन पैकी काय? आता आपल्याला फक्त काय दिलेली आहे, 26 जानेवारी 1950 ही डेट दिलेली आहे. ठीक आहे, एवढी दिलेली आहे. ठीक आहे, आणि याच्यावरून आपल्याला कोड हे शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? डेट शोधायचं. तर यासाठी या कोडीचा आपल्याला उपयोग करतात. तीन गोष्टी म्हणजे लक्षात ठेवायचं. तीन गोष्टी म्हणजे पहिल्याला 7 ने भागायचं आणि जे कॅरी म्हणजे जे बाकी ते लिहायचं. त्यानंतर 1950 आहे, या 50ला आहे की नाही 2 वेळ काय करायचं, एकदा 4 ने डिवाइड करायचं आणि याच 50ला एकदा 7 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केल्यानंतर निश्चित जर भाग गेला म्हणजे म्हणजे कॅरी जर 0 राहिलं तर तो भाग घ्यायचा आणि कॅरी जर उरत असेल आणि ती जर 7पेक्षा जास्त असेल तर त्याच्यात 7पेक्षा जास्त 8 आहे, त्याच्यातून 8मधून 7 मायनस करायचं आणि 1 ते 1 घ्यायचं. कसं घ्यायचं सांग. आणि जेव्हा तुम्ही 7 ने या 50ला डिवाइड करायचं, 50ला 2 वेळ डिवाइड करायचं, एकदा 4 आणि एकदा 7. म्हणजे पहा, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 7 4 7, 7 4 7. 7 पहिल्या याला डिवाइड करायचं आणि या 4 जे लास्ट आहे त्याला डिवाइड करायचं आणि त्याने जर टोटल भाग गेला आणि कॅरी 0 राहिली तर तो डिव्हिडंड घ्यायचा. अदरवाईज जर 7पेक्षा जास्त जर कॅरी राहत असेल, रिमाइंडर बाकी राहत असेल, रिमाइंडर राहत असेल तर काय करायचं, त्याला 7 मायनस करायचं आणि त्याच्यामधून जे उरते ते या ठिकाणी घ्यायचं आपल्याला आणि शेवटी 7 ने भागायचं आणि जे रिमाइंडर म्हणजे बाकी आहे ते या ठिकाणी घ्यायचं. बघा आता काय करता येईल. ठीक आहे, आता 7 जानेवारी 7 4 7 लक्षात ठेवून द्यायचं. 26 जानेवारी 1950. ठीक आहे, याला 7 ने काय भागणार आपण, 7 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. 26 जानेवारी 7 ने भागा, 7 त्रिक 21 म्हणजे किती उरले, 5. इथं 5 लिहिणार. ठीक आहे, याचा विषय संपला. इथं 5 लिहिले. जानेवारीचा कोड तुम्हाला माहिती आहे 144. हे लीप इयर नाही त्याच्यामुळे 1 येईल याचा काही. जानेवारीचा कोड इथं आपण घेतो बघा. जानेवारीचा कोड हा जनरल इयरसाठी आणि हा लीप इयरसाठी. हा कुठला आहे, लीप इयरसाठी आहे. ठीक आहे, तर लीप इयर असल्यामुळे काय जानेवारीचा कोड एक घेतला. 19 सेंचुरीचा कोड घेत आहे आपण. 19 सेंचुरीचा कोड काय आहे, 1900 to 1900. हा 0 कोड घेतला. म्हणजे आता 3 गोष्टी आटोपल्या आपल्या. 3 गोष्टी आटोपल्या. आता आपल्याला 7 आटोपला. आता 4 ना 50ला 4 ने डिवाइड करा. 4 12 जा 12 चौक 48 आणि 12 चौक 48 खाली उरली. काय उरलं ते लक्षात द्यायचं नाही. हे कॅरी, हे आपलं याचं काय बघायचं, डिव्हिडंड बघायचं. आता डिव्हिडंड हा 7पेक्षा जास्त आहे, मग याच्यामधून डिव्हिडंडमधून काय करायचं, 7 मायनस करायचं. 12तून 7 गेले, 5 राहिले आणि हे 7पेक्षा लहान आलेलं आहे, याची डिफरन्स म्हणजे फरक तो इथं घ्यायचा. ठीक आहे, आणि या 50ला आता हे झालं, 4 पण आटोपलं. आता 7ला 50ला 7 ने डिवाइड करा. 7 7 49, 7 7 जा 50 आणि 50मधून 49 गेले की राहिला 1. ठीक आहे, म्हणजे याचं रिमाइंडर घ्यायचं. फक्त या 4 ने भागित त्याचा डिव्हिडंड घ्यायचा आणि ते पण 7पेक्षा जास्त असेल. 7 का, कारण की 7 म्हणजे आठवड्याचा दिवस, वीकली डेज. 7 दिवसानं तोच येतो म्हणून आपण 7 हे करत आहे. आणि 4 याचा उद्देश आहे की काय म्हणता येईल की आपल्याला लीप इयर वगैरे जे आहे त्यासाठी दरवर्षाने 4 आहे म्हणून 4 घेतलेला आहे आपण. ओके, हा त्याचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता
आता काही जरी आलं याची ॲडिशन काही आलं त्याच्यातून 7 मायनस करायचं आणि नसेल आले तर ॲन्सर तीच. आता बघा हे 1 आहे, हा 5 आहे, 7 झाले, त्याच्यामुळे हे मायनसच होणार. म्हणजे 7 आणि 5 12, 12 मायनस 7 5 आणि ॲन्सर काय 5. आणि 5ला डे बघा, आता 5ला डे बघा, 5ला डे कोणचा आहे थर्सडे. ॲन्सर काय लागलं थर्सडे. ॲन्सर काय थर्सडे. थर्सडे गुरुवार होता बघा तुम्ही कॅलेंडरवर. ठीक आहे. आता एखादी आपण करंटली डेट घेऊ. ओके ओके. बघा आज मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. आजची डेट आहे 20 जानेवारी 2022. आज तुम्हाला माहीत आहे 2022 आज कोणता दिवस आहे? आज गुरुवार आहे. आज काय आहे? गुरुवार म्हणजे थर्सडे आहे. आता बरोबर थर्सडे येते की नाही बघा, थर्सडे येते की नाही बघा. पुन्हा काय करायचं, एक लक्षात ठेवून द्यायचं 747. ओके 747. या 20ला 7ने डिवाइड करा. 20 डिवायडेड बाय 7, 7 दुने 14, खाली उरले 6, 6 घ्यायचा याचा रिमाइंडर. ओके. जानेवारीचा कोड काय 2022 हे लीप इयर नाही आहे त्याच्यामुळे जानेवारीचा कोड 1च येणार. ठीक आहे. आता या 20चा सेंचुरी कोड कोणता आहे? 20चा सेंचुरी कोड आहे 6. ठीक आहे. आता 7 झाला, आता 4 ने डिवाइड करा 22ला. 22ला 4, 4 पंच 20. ठीक आहे. याचं काही नाही, हा 7पेक्षा लहान आहे त्याच्यामुळे हा 5 आला, काही प्रॉब्लेम नाही. याचा डिव्हिडंडच घ्यायचा, लक्षात ठेवा. फक्त तो 7पेक्षा जर मोठा असेल तर त्यातून 7 मायनस करायचं. ठीक आहे. आणि आता हा पण आठवला. आणि आता 22ला आता काय 7ने डिवाइड करायचं. 7 3 21, किती रिमाइंडर घ्यायचा. लक्षात ठेवायचं पहिला आणि शेवटचा रिमाइंडर. इथे किती आला? 1 आला. ओके 1 आला. 1 आला. आता तुम्हाला माहित आहे 6 आणि 1 7, 7 असेल ते कॅन्सल करून टाकायचे. ओके 6 आणि 1 7. ठीक आहे. आता किती आले 5 आणि 5चा सेंचुरी कोड कोणचा आहे? थर्सडे. थर्सडे इथं सेंचुरी. आज तुम्हाला माहिती आहे की आज गुरुवार आहे. गुरुवार आला, ॲन्सर गुरुवार. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लीप इयर घेत आहोत. याला 4 भाग जातो. 4 पंच 20, 4 पंच 20. ओके. म्हणजे याला 4 भाग जातो म्हणजे हे झालं लीप इयर. दिस इज अ मेन्शन करून टाकायचं, दिस इज अ लीप इयर. ओके दिस इज अ लीप इयर. ओके. हां आता लीप इयर म्हटल्यावर फेब्रुवारी महिना म्हटलं की कोड चेंज होतो, 3 येणार फेब्रुवारी महिना. ठीक आहे. आता बघा याला सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्हाला 747 लक्षात ठेवायचं. याला 7 भाग जातो, काही विशेष नाही. 7पेक्षा लहान असलं तर आपण 0 भाग देणार, त्याच्यामुळे कॅरी रिमाइंडर काय येणार तेवढाच येणार. म्हणजे 7पेक्षा लहान असेल तर तीच संख्या येणार इथं 5. फेब्रुवारीचा कोड काय लीप इयर असल्यामुळे 3 येईल. ओके. फेब्रुवारीचा कोड किती 3 येईल. 20 सेंचुरीचं काय आहे 20 सेंचुरी 6. ओके इथं 6. आता याला काय करणार, याला 4ने भागणार. हे झालं 4 पंच 20. ओके. आणि 7. आता 20 4 पंच 20 त्याचा डिव्हिडंड घेतला म्हणजे भागाकार घेतला. आणि आता 20ला काय करणार, याला पुन्हा पूर्ण करायचं 7ला. 7 दुने 14, किती उरली कॅरी 6. ओके झालं. हे झालं की आता आपल्याला काय मिळतो, आता आपल्याला याच्यावरून काय मिळतो कोड मिळतो डेचा. ते आपला ॲन्सर. ठीक आहे. आता पहा, आता याची ॲडिशन करा. 6 सगळे टोटल करून टाका. आता याच्यामध्ये आपल्याला 7 सब कॅन्सल करता येत नाही. 5 आणि 5 प्लस 3 प्लस 3, 5 आणि 3 8 आणि 7 14, 14 आणि 5 19 आणि 6 25, 6 आणि 5 11 आणि 6, 6 आणि 6 12, 12 आणि 10 22 आणि 3 25 डिवायडेड बाय 7. किती 7 3 21, खाली उरली 4 रिमाइंडर. 4 रिमाइंडर आहे म्हणजे 4चा कोड कोणता आहे वेडनेसडे. वेडनेसडे इथं आवर ॲन्सर. अशा प्रकारे फक्त डेट दिली असता आपल्याला त्याचा
काय काढता येतो, दिवस काढता येतो, वारा काढता येतो. ओके, डे काढता येतो. ओके, अशा प्रकारे कॅरी घ्यायचं. कॅरी घ्यायचं आता इथं आपल्याला काय हे करता आलं असतं, 14 घेऊन समजा 7च्या ह्याच्यामध्ये घेऊन 7, 6 6 12, 12 आणि 3 15, 15 म्हणजे काय 14, एक कॅन्सल झाला असता, एक कॅन्सल झाला असता, याच्यामध्ये एक गेला, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 म्हणजे इथे 4 राहिले, 4 ही वेनसडे. असं मी सॉल्व करता येते. ओके.